पेसुकाने फेऱ्या घालायचे थांबवून चितेला साष्टांग नमस्कार घातला आणि उठून ते सरणातील जळते लाकूड ओढीत असताना मी सरणाजवळ जाऊन थांबलो. तोच वाऱ्यावर किंकाळी फुटली नि संतप्त झालेले ते पेसूक हातातले लाकूड सोडून माझे नाक तोडण्यासाठी, माझा गळा टराटरा फाडण्यासाठी, माझी आतडी उपसून फेकण्यासाठी तीव्र तीक्ष्ण नखांचे पंजे उगारून माझ्यावर विजेसारखे कडाडत धावले. तशी मी त्याची तुफान झेप अंग चोरून चुकवली व ते धडपडत तिरपडत जाऊन आदळले. मी तेवढ्याच वेगाने उठून हल्ला करायच्या इराद्याने धावलो. त्या पेसुकाचे डोळे पाहून माझ्या स्नायूतील बळ गळून गेले. माझे धक्का बसलेले मन आकांत करू लागले. माझी सावधानता नष्ट झाली. माझ्या शरीराला शिथिलता आली. डोक्यात जुन्या आठवणींचे अग्निकुंड धगधगू लागले. कारण ते पेसूक माझ्या चिरपरिचयाचे होते. ते पेसूक भूतकालीन नव्हते. ती एक स्त्री होती, श्रेष्ठ सीता सावित्रीच्या जातीची, गंगामाईच्या शक्तीची, जी सत्य सौंदर्य सूर्याप्रमाणे अमर असते. तिलाच त्या दुष्ट दांभिक जयदेवाने त्याच्या बिभत्स बुद्धीने, क्रूर करणीने भूतापेक्षाही भयंकर केले होते. काकांचे सर्व प्रयत्न फोल ठरून आसू पुढे झाले आणि त्यांचे शब्द तोंडातच राहिले. भारतभर जीवाच्या जोखमीने भूमिगत काळात वावरलेला तो अत्यंत रहस्यमय व पराक्रमी पुरुष एवढ्या हळव्या कोवळ्या मनाचा आहे हे देखून मी दिपून गेलो, गहिवरून आलो. तिचे मोहक मखमली काळे केस भुरे झाले होते. त्यांच्या जटा वाळल्या होत्या. तिच्या पूर्वीच्या गुलाबी कपाळावर कुंकू लावतात तिथे खोल काळा डाग होता. तो तप्त धातूने वळवलेला भयंकर डाग तिच्या दोन्ही कमानदार भिवयांना भेदून भांगाच्या जागेपर्यंत भिडला होता. तिचे धारधार नाक तळापासून छाटलेले होते. त्या छिद्राला लागून असलेला वरचा ओठ संतप्त सापाच्या तुटलेल्या शेपटीसारखा वळवळत होता. तिरस्काराने, संतापाने तिचा विद्रूप चेहरा बघवत नव्हता. आणि इकडे माझ्या अंतःकरणात वणवा उठला होता. माझ्या पंचप्राणाचा तडफडाट चालला होता. तिचे दोन्ही स्तन कापून टाकले होते. डाव्या बाजूला नजरचुकीने अथवा कापताना दूध बाहेर आल्यामुळे काही बारीक मांसांचे गोळे तसेच राहून गेले होते. ते सुटल्यामुळे गोचिडीसारखे किळसवाणे दिसत होते. तिचे संपूर्ण शरीरच नासून टाकले होते. ती त्यानंतर कोणाची पत्नी, माता एवढंच नव्हे तर मुलगी किंवा बहीणही होऊ नये या अधम हेतूने ते सैतानी कुकर्म त्यांनी केले होते. ती जयदेवाची 6वी स्त्री सावित्री होती. सावित्रीच्या सुंदर शरीराचा हा सत्यानाश पाहून मी संतापाने वेडा झालो. जयदेवाचा खात्मा करण्यासाठी, त्याचा दुष्ट आत्मा मातीत सडवण्यासाठी व माझ्या अंतःकरणाच्या रुमालाने तिची जखमी जीवन बांधण्यासाठी, तिला गळा भरून हाक मारण्यासाठी मी उतावे झालो होतो. मी तिला ओरडून विचारले, सावित्री, तो सैतान कुठे आहे सांग. माझा संताप आणि माझ्या हातातील पिस्तूल पाहून पूर्वीचे ते कोमल डोळे आकट्यासारखे धगधगीत झाले. तिने चिडून माझ्यावर जळती दृष्टी टाकली. तिची ती जळजळीत नजर असह्य होऊन मी अंगावर हेतुपूर्वक घेतलेली चादर तिच्या अंगावर फेकली. तशी ती संपूर्ण उघडी असलेली सावित्री, एकेकाळची शालीन विनम्र सावित्री, भूतापेक्षाही भेसूर होऊन किंकाळत मागे फिरली. मी अंधारात जाऊन उभी राहिली. कदाचित आपण सुंदर स्त्री होतो या सत्याचे स्मरण होऊन ती इतकी चिडली होती का? किंवा तिला पुन्हा माणूस बनवण्याचा माझ्या प्रयत्नावर ती चिडली होती का? ती काळोखात उभी होती. मी तिकडे जाऊ लागलो. मला तिच्याशी खूप बोलायचं होतं. ती सांगेल ते ऐकायचं होतं. ती मागेल ते द्यायचं होतं. पण मी जवळ जाताच तिने किंकाळी फोडली आणि ती त्या घोर अंधारात वेगाने नदीत शिरली. तिच्या आवेशपूर्ण हालचालीने पाणी खळबळू लागले. शून्यात शिरून बसलेले तिथले जीवन बाहेर पडले. काठावरल्या टिवटिवीचा चित्कार तरवार होऊन काळोखावर कोसळू लागला. पलीकडल्या किनाऱ्यावरल्या झाडीत तिच्या धावपळीने पाखरे फडफडू लागली. ती बेफाम होऊन पळत होती. मी अवाक होऊन उभा होतो. तिचा विचार करून वेडा झालो होतो. जयदेवाला नष्ट करण्यासाठी निर्धार करीत होतो. कितीतरी वेळ तसाच उभा होतो. नंतर माझे लक्ष बाजूला गेले. माझ्या शेजारी एक सरण रचले होते. त्यावर प्रेत नाही हे मी चाचपून पाहिले.
माझे अंतःकरण खळबळू लागले. हे सरण, हे कोणासाठी? मग ते जळते सरण कोणाचे? मी झटकन पुढे झालो. सावित्री थांब. मी हाक मारण्यासाठी तोंड उघडले, पण हाक बाहेर आलीच नाही. कारण मी भूमिगत असल्याची जाणीव जागी झाली होती. उसळून वर आलेली हाक कोसळून पुन्हा हृदयात पडली. अजून ती तशीच जिवंत आहे. पण मी हाक मारली असती तर ती आली नसती. ती येऊन माझ्यापाशी बोलली नसती. तिला कोणाची कशाचीच गरज राहिली नव्हती. ती पशुप्रमाणे माणसाला पारखी झाली होती. स्त्रियांना घाबरत होती आणि पुरुषांवर हल्ले करीत होती. माणसाचा तिरस्कार करीत होती. ती माणसात राहिली नव्हती, म्हणून तिला वस्त्राची गरज वाटत नव्हती. तिने मी दिलेली चादर घेतली नव्हती आणि ती माझ्याशी बोललीही नव्हती. ती माणूस असती, ती जुनी सावित्री असती, पण नाही, ती माणसात नव्हतीच.